2 कॅप्टन जर बेस्ट कॅप्टन जर बघितले आयुष्यामध्ये तो एक रवी शास्त्री आणि 2 अजित आगरकर. आणि नंतर मला अनेक वेळा असं रिग्रेट झालं यार ह्या अजित आगरकरनी लवकर का सोडली, किंवा रादर तो इंटरनॅशनल खेळला, 15 वर्ष खेळला, त्याचं इंटरनॅशनलचं सगळं झालं होतं, त्याला बॉडी साथ देत होती. मला त्यावेळेला असं वाटलं ह्याची कॅप्टन्सी बघितल्यानंतर की अरे ह्यानी 5-6 वर्ष लीड करायला पाहतं, मुंबई लीड करायला पाहतं, कदाचित हा इंडियाचा कॅप्टन झाला असता. इतकी ब्रिलियंट कॅप्टन्सीचे गुण त्याच्याकडे होते जे मी रवी शास्त्रीमध्ये बघितले होते, की स्ट्रेट फॉरवर्ड सिलेक्शनमध्ये, ब्लंट, म्हणजे कुठेही त्याचा हँकी पँकी नाही, माइंड क्लिअर, कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं आहे, एक सगळ्यांना घेऊन पण करणार आणि तो ऑफिशियलला पण जे सांगायचं ते सांगणार, बाबा हे मला पाहिजे, हे असं आहे असं आहे. सर्वात बेस्ट पॉईंट होता की ही वॉज अ बॉलर कॅप्टन. जेव्हा वाईट होतं, जेव्हा बॉलरचे स्पेल नाही होत, खूप चांगले पॉईंट्स याचे मी बघितले की बॉलरचे जो चांगला होत नाही तेव्हा तो त्याला एनकरेज करायचा. हा एक सर्वात मोठा गुण. आणि तो बोलायचा की दिवसातनं तुम्हाला 4 स्पेल टाकावे लागणार, प्रत्येक स्पेल तुमच्याच फेवरमध्ये पडतील असे नाही, तुम्हाला 18-20 ओव्हर टाकावे लागणारच, कारण 90 ओव्हरची मॅच आहे. तर 90 ओव्हरने प्रत्येकाला 18-28च्या आसपास बॉलिंगचा हे होतं, कोटा येतो. तर 4ही स्पेल तुमच्या फेवरमध्ये येतील असे नाही, तुमच्या अगेन्स्ट पण जाऊ शकतील. तर त्यावेळेला तुम्ही हे करू नका. आणि त्यावेळेला तो एनकरेज करायचा, त्यावेळेला तो मिड ऑफ मिडॉनला उभा राहून त्या बॉलरच्या पाठीवर हात ठेवायचा. ही गोष्ट मला सर्वात आवडली. दुसरा त्याचा ग्रेट पॉईंट मला कॅप्टन्सीचा आवडला. ग्रेट कॅप्टन जे असतात ते ऑलवेज क्रायसिसला स्वतः लीड घेतात. जेव्हा कधी विकेट पडली नाही तर अजित स्वतः बॉलिंगला यायचा आणि स्वतः बॉलिंगला येऊन तिथे ब्रेक थ्रू द्यायचा किंवा इन्स्पायर स्पेल टाकायचा, बाउन्सर टाकायचा, माहोल तयार करायचा. ॲटलिस्ट विकेट नाही पडली तर माहोल तर तयार करायचा. ही एक कॅप्टन किंवा लीडरची एक ग्रेट क्वालिटी मी बघितली आणि म्हणून मला तो सॉलिड आवडला.